दादर प्लाझा इथे बेस्ट बसचा अपघात झालाय। बस चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या बस अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे। प्लाझा इथे झालेल्या अपघातामुळे दादर परिसरात मात्र मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। दादर प्लाझा इथे हा बसचा अपघात झालाय। बेस्ट बसचा अपघात झालेला आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अनुज रायते आहेत। अनुज, नेमकं काय कसं काय अपघात घडलेला आहे आणि सध्याची तिथली स्थिती काय? मी सध्या दादरच्या प्लाझा सिनेमाच्या सर्कलवर उभा आहे आणि इथे आपण आपल्या बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता की एका बेस्ट बसचा थोड्याच क्षणाआधी अपघात झालेला आहे। तो अपघात झाल्यानंतर बरेच सारे लोक इथे जखमी झालेले, पण अधिकृत आकडा आतापर्यंत आपल्याकडे आलेला नाही आहे आणि तो झाल्याच इथे ट्रॅफिक कोंडी बरीच वाढलेली आहे। आपण बघतोय की जो शिवाजी पार्क किंवा शिवसेना भवनकडनं येणारा जो रस्ता आहे इथे बऱ्याच प्रमाणात ट्रॅफिक कोंडी झालेली आहे आणि त्यानुसार हा ज्या बसचा रूट होता हा रूट बेसिकली वरळीवरनं बस येऊन चालली होती आणि तिथेच टर्न घेताना आपण बघतोय की किती भीषण हा अपघात झालेला आहे। या अपघाताखाली काही जे गाड्यांना, ज्या दुचाकी गाड्यांना बसने चिरडलं त्यांचेही काही अवशेष आपण इथे बघू शकतो। आम्हाला इथे लोकल्सकडनं कळालं की बरेच लोक इथे जखमी होण्याची शक्यता आहे, पण बेस्ट प्रशासनाकडनं किंवा मुंबई पोलिसांकडनं आपल्याला आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने आपण तो जो आकडा आपल्याला इथल्या ज्या लोकांनी सांगितला आहे तो सध्या शेअर करत नाही आहोत। पण जशी आपल्याला अधिकृत माहिती मिळेल आपण तसं लोकांसोबत तो शेअर करू। पण जी गोष्ट आपल्याला इथे प्राथमिकदृष्ट्या कळते की अपघात होण्याचं कारण बेसिकली होतं की बेस्ट ड्रायव्हरचा बसवरचं नियंत्रण सुटलं। आता ते नियंत्रण सुटण्याचं कारण एक्झॅक्टली काय होतं की बसमध्ये काय इश्यू झाला, ब्रेक फेलियर झाला किंवा एक ब्रेन फेड मुवमेंट झाला बस ड्रायव्हरसाठी किंवा याचं दुसरं काही कारण असू शकतं, हे आपल्याला अधिकृतरित्या बेस्टकडनंच याची पूर्ती होऊ शकेल। पण सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला जाणून घ्यायची आहे की वरळीवरनं ही जी बस येत होती आणि दादर सर्कलवर लेफ्ट साईडचा प्लाझा सिनेमासमोर जो टर्न घेत होती तो टर्न घेताना हा अपघात झालेला आहे आणि अपघात होतानाच आपण बघतोय की दुचाक्या इथे ज्या लावल्या गेल्या होत्या त्या दुचाक्यांना चिरडून ही बस पुढे गेली आणि त्या दुचाक्यांवर उभे असलेले किंवा चालवत असलेले लोक आहे ते इथे जखमी झालेले। जे जखमी झालेले त्यांना लगेचच जवळच्या रुग्णालयामध्ये मूव्ह करण्यात आलेलं आहे। आपण आता त्या दिशेकडे चाललो आहे जिथे सर्वात पहिला बसचा दुचाक्यांसोबत कॉन्टॅक्ट झाला। आपण बघतो की वीर कोतवाल उद्यान जे बस स्थानक आहे इथे दादरचं, जिथे मोठ्या प्रमाणात बसेस थांबलेल्या असतात आणि लोकांचीही गर्दी इथे मोठ्या प्रमाणात असते, इथे सर्वप्रथम बसने एका टॅक्सीला आणि काही दुचाक्यांना चिरडलं होतं। आपण बघू शकतो त्याचे व्हिज्युअल्स आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे। हे व्हिज्युअल्स बघूनच आपण समजू शकतो की किती भीषण हा अपघात होऊ शकतो। इथेच बसचे काही अवशेषही आपल्याला दिसत आहे, जिथे बसचा नंबरही आपल्याला दिसू शकतो आणि इथे एक दुचाकी आणि त्याची जी भीषण अवस्था झालेली आहे तेही आपण सध्या इथे आपल्या स्क्रीनवर बघू शकतो। इथे फर्स्ट कॉन्टॅक्ट झाल्यानंतरही बस कमीत कमी 30 मीटर पुढे जाऊन एक राईट टर्न घेण्याचा प्रयत्न करत पुढे जाऊन ठोकली गेली आणि ह्या पूर्ण एकदम ट्रॅफिक हेवी झोनमध्ये बसचा एक प्रकारे पूर्णपणे नियंत्रण निसटलं होतं आणि ते होतानाच मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे ह्या अपघातामध्ये बेसिकली विक्टिम झालेले। पण एक्झॅक्टली आकडा काय इंजर्डचा तो आपल्याला जसं मी आधी सांगितलं की बेस्ट प्रशासनाकडनं अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच कळेल। पण जी आपण प्रायमा फेसी एक अंदाज लावू शकतो ह्या गाड्यांकडे बघून त्याच्यावरनं कळतं आहे की हा एक फारच भीषण अपघात होता। आता आपण सगळे बेसिकली थांबलो आहे की बेस्टकडनं आपल्याला अधिकृतरित्या काय माहिती येते। पण जर मोठ्या पिक्चरकडे बघितलं तर हा पहिला अपघात नाही आहे। मागच्या काही महिन्यांमध्ये असे अपघात बरेच सारे झालेले, काही भीषण झाले, काही मायनर अपघात झालेले। तर एक्झॅक्टली बेस्ट प्रशासन या संदर्भामध्ये मोठं काही पाऊल उचलतं का? ड्रायव्हर्सची सेफ्टी झाली, ड्रायव्हर्सचा वर्कलोड झाला किंवा ज्या बेस्ट बसेसची क्वालिटी झाली, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे पुन्हा कसं बघण्यात येईल हे बघणंही आपल्याला महत्त्वाचं ठरतं। कारण काही महिन्यांपूर्वीच कुर्लामध्ये मोठा ॲक्सिडेंट झाला होता जिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आपला जीव गमावला होता आणि त्यानंतरच ऑफकोर्स ह्या करंट अपघाताचा आपल्याला क्वांटम आत्तापर्यंत कळलेला नाही आहे। पण जे आपण जसं मी सांगतो की व्हिज्युअल्स बघून आपल्याला कळतं आहे की मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे। नक्कीच अनुज, त्यामुळे प्रचंड वर्दळीचा ठिकाण आहे आणि त्यामुळे सुदैव म्हणावं लागेल की अपघातात कुठली जीवितहानी झाली नाही। धन्यवाद अनुज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।